स्कंध 9 अध्याय 7 राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा। श्री शुकाचार्य म्हणतात, मांधात्याच्या पुत्रांमध्ये थोरला अंबरीश होता असे मी पूर्वी सांगितले। त्याचा आजोबा युवनाश्व याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला। त्याचा पुत्र यौवनाश्व आणि यौवनाश्वाचा पुत्र हारित झाला। मांधात्याच्या वंशामध्ये हे तिघे वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्तक झाले। नागांनी आपली बहीण नर्मदा पुरुकुत्साला दिली। नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळात घेऊन गेली। तेथे भगवंतांच्या शक्तीने संपन्न होऊन वध करण्यायोग्य गंधर्वांना पुरुकुत्साने मारले। यावर नागराजाने प्रसन्न होऊन पुरुकुत्साला वर दिला की जो या प्रसंगाचे स्मरण करील त्याला सापांपासून भीती राहणार नाही। पुरुकुत्साचा पुत्र त्रसदस्यू होता। त्याचा पुत्र अनरण्य झाला। अनरण्याचा हर्यश्व, त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला। त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत, हाच सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला। त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांडाळ झाला होता तरी विश्वामित्रांच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला। देवांनी त्याला तेथून ढकलून दिले तेव्हा तो खाली डोके करून पडला, परंतु विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाने त्याला आकाशातच स्थिर केले। तो अजूनही आकाशात लटकत असलेला दिसतो। त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र, विश्वामित्र आणि वसिष्ठ यांनी याच्यासाठी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्षेपर्यंत लढत राहिले। हरिश्चंद्राला संतान नव्हते, म्हणून तो अतिशय उदास असे। नारदाच्या उपदेशानुसार तो वरुणांना शरण गेला आणि त्याने प्रार्थना केली की प्रभू, मला पुत्र प्राप्ती व्हावी। महाराज, जर मला शूर पुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करीन। वरुण म्हणाले, ठीक आहे। तेव्हा वरुणांच्या कृपेने हरिश्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला। पुत्र होताच वरुण येऊन म्हणाला, हरिश्चंद्रा, तुला पुत्र प्राप्ती झाली आहे, आता याच्याद्वारा माझा यज्ञ कर। हरिश्चंद्र म्हणाला, हा यज्ञ पशु 10 दिवसांनंतर यज्ञाला योग्य होईल। 10 दिवसांनंतर वरुण पुन्हा येऊन म्हणाले, आता माझा यज्ञ कर। हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा या यज्ञ पशुच्या तोंडात दात येतील तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल। दात आल्यानंतर वरुण म्हणाले, आता याला दात आले आहेत, माझा यज्ञ कर। हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा याचे दुधाचे दात पडून जातील तेव्हा हा यज्ञासाठी योग्य होईल। दुधाचे दात पडल्यानंतर वरुण म्हणाले, आता या यज्ञ पशुचे दात पडले आहेत, माझा यज्ञ कर। हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा याला दुसऱ्यांदा दात येतील तेव्हा हा पशु यज्ञासाठी योग्य होईल। दात पुन्हा उगवल्यावर वरुण म्हणाले, आता माझा यज्ञ कर। हरिश्चंद्र म्हणाला, वरुण महाराज, क्षत्रिय पशु जेव्हा कवच धारण करू लागतो तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो। अशा प्रकारे पुत्रप्रेमात मन गुंतल्यामुळे हरिश्चंद्र पुढे वायदा करून वेळ टाळू लागला। तो जी वेळ सांगे त्याची वरुण वाट पाहत असत। रोहिताला जेव्हा समजले की वडील आपले बलिदान करू इच्छितात तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन तो वनात निघून गेला। काही दिवसांनंतर त्याला समजले की वरुण देवतेने आपल्या पित्याला ग्रासले आहे, यामुळे त्याला जलोदर झाला आहे। तेव्हा रोहित आपल्या नगराकडे यावयास निघाला, परंतु इंद्रांनी येऊन त्याला अडविले। ते रोहिताला म्हणाले, पवित्र तीर्थक्षेत्रांचे सेवन करीत पृथ्वीवर विहार करणे चांगले। इंद्राचे म्हणणे मानून तो आणखी 1 वर्षभर वनातच राहिला। अशा प्रकारे दुसऱ्या
तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या वर्षी सुद्धा रोहिताने आपल्या वडिलांकडे जाण्याचा विचार केला, परंतु वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून प्रत्येक वेळी इंद्र त्याला अडवीत. अशा प्रकारे 6 वर्षे रोहित वनातच राहिला. 7व्या वर्षी तो जेव्हा आपल्या नगराकडे जाऊ लागला तेव्हा त्याने अजिगर्ताकडून त्याचा मधला मुलगा शूनशेप याला विकत घेतले आणि त्याला यज्ञपशु बनविण्यासाठी आपल्या पित्याकडे सोपवून त्यांच्या चरणांना वंदन केले. तेव्हा परम यशस्वी श्रेष्ठ चरित्राच्या राजा हरिश्चंद्राची जलोदर रोगापासून सुटका होऊन त्याने पुरुषमेध यज्ञाने वरुण इत्यादी देवतांचे यजन केले. त्या यज्ञामध्ये विश्वामित्र होता झाले. संयमी जमदग्नी अर्ध्वर्यू झाले. वसिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अयास्य मुनी सामगान करणारे उद्गाता झाले. त्यावेळी इंद्रांनी प्रसन्न होऊन हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ दिला. शूनशेपाचे महात्म्य मी नंतर वर्णन करीन. सत्यव्रताचे दृढतेने पत्नीसह पालन करणाऱ्या हरिश्चंद्राला पाहून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यानुसार राजा हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वीमध्ये, पृथ्वीला जलामध्ये, जलाला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात स्थिर करून आकाशाला अहंकारामध्ये विलीन केले. नंतर अहंकाराला महत्त्वामध्ये विलीन करून त्यामध्ये ज्ञानकलेचे ध्यान केले आणि त्याद्वारे अज्ञान भस्म केले. यानंतर निर्वाण सुखाच्या अनुभूतीने त्या ज्ञानकलेचा सुद्धा त्याने त्याग केला आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन जे स्वरूप कोणत्याही प्रकारे सांगता येत नाही आणि ज्याच्या संबंधी कोणत्याही प्रकारचे अनुमान केले जाऊ शकत नाही, त्या आपल्या स्वरूपात तो स्थिर झाला. अध्याय 7 समाप्त. वडिलांना त्रास देणे, गुरूंची गाय मारणे आणि प्रोक्षण न करता वस्तू वापरणे हे 3 दोष खिळ्यासारखे त्याला टोचत. म्हणून तो त्रिशंकूने विवाहासाठी उभी असलेली ब्राह्मण कन्या पळवली. म्हणून वडिलांनी त्याला तू चांडाळ हो असा शाप दिला. विश्वामित्रांनी राजसूय यज्ञाची दक्षिणा म्हणून हरिश्चंद्राचे सर्वस्व हिरावून त्याला राज्याबाहेर घालवले. त्यामुळे त्याचे पुरोहित असणाऱ्या वसिष्ठांना राग येऊन त्यांनी विश्वामित्रांना तू आडी समुद्रवासी बगळा हो असा शाप दिला. त्याचवेळी विश्वामित्रांनीही तू बगळा हो असा त्यांना शाप दिला. अशा रीतीने हे 2 पक्षी हरिश्चंद्रासाठी भांडू लागले.